रामराम मित्रांनो, स्वागत आहे आपलं सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये. बरंचसं मित्र म्हणजे थोडंसं चकित झालं असतील म्हणजे आज तुम्ही गोगल घातला आहे. तर मित्रांनो, हा नंबरचा गोगल आहे आणि मी व्हिडिओमध्ये शक्यतो गोगल वापरत नाही, पण आज पहिल्यांदाच वापरला आहे. आणि मित्रांनो पहा, आता आमच्या इकडं वातावरण आहे ना एकदम सुंदर आणि निसर्गरम्य असा तयार झाला आहे. सगळीकडे एकदम अशी हिरवळ झाली आणि जनावरांनी चारासुद्धा भरपूर झाला आहे. भरपूर असा गवत झाला आहे पहा, हिरवागार असा गवत. आणि ही समोर वनस्पती दिसते पहा, अशी गुलाबी फुलं लागल्यात पहा. तर याला आमच्याकडं माका म्हणतात. आता तुमच्याकडे काय म्हणतात ना, ते आम्हाला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आता या वनस्पतीचा उपयोग आहे ना पोळ्याला बैल पुजायसाठी केला जातो पहा. आणि ही समोर दिसते ही गावठी आळू पहा. आता दिवस पूर्ण माळवायला गेला आहे, परंतु रानामध्ये अजूनही पक्ष्यांचा किलबिलाट आहेच मित्रांनो. आणि पक्ष्यांशिवाय रानाला शोभाच नाही. पावसानं विश्रांती घेतली असली ना तरी पण मग आमच्या भागामध्ये ना सकाळ संध्याकाळ कमी ना हे पावसाचं वातावरण राहतायच. आणि रामचं यायचं चालाय, भाकरी करायचं काम. आज काय चपात्या करायच्यात काय? हा, चपात्या करायच्यात ना आज. आणि कालवण काय घातलाय? कालवण आज भरून कारले केल्यात काळ्या मसाल्या. नाही काढले काळ्या मसाला चांगली होती आहे ना हा, मित्रांनो. तसा आपण कालचा हिडू आहे ना काही संध्याकाळवरून बनवला होता आणि बाकीचा उरलेला हिडू आहे ना आता आपण सकाळची बनवतोय. तर आता मस्त सकाळचा कवळा कवळा असा ऊन पडलाय पहा, उन्हाची मस्त अशी तिरमी पडले. आणि आता आपण म्हणजे भाता लावू नये ना, बरेच दिवस झालं ती, पण भाताला का आपण चक्करच मारली नाही अजून. भाताला आपली खत घालायचे. चला मित्रांनो, आता चालू खाली झुऱ्याला आपण भातांक चक्कर मारायला. हो, आता खेकड्यांनी खाल्ल्यात का काय झालं ती, कारण आमच्या झुऱ्याला आहे ना खेकडा भरपूर आहे ती आणि त्याच्यामुळे ना ते भात आहेत ना अशी भाताची ना भरपूर अशी नुकसान करते ती. चला आता झुऱ्याला जाऊ. आता आपल्याला जायचं या जंगलामधून त्या साईडला तिकडं. जगी जीवनाचे कोणी घ्यावे जाणून सत्वर, जैसे जाते कर्म तैसे फळ दे करे ईश्वर, जैसे जाते कर्म तैसे फळ दे करे. आणि आता आहे ना पहा समोर एकदम जबरदस्त असा जंगल झाला आहे. आणि दुपारची काय नाही वाटत मित्रांनो, कारण दुपारची म्हणजे ना गुराखी राहत ती आणि मग भीती नाही वाटत. पण असा सकाळ संध्याकाळ जाणे म्हणलं ना मित्रांनो अक्षरशः भीती वाटते, कारण बिबट्याची सुद्धा भीती राहते. आणि तसं या जंगलामधून आहे ना एकदम असा मैदान आहे पहा, कारण झाडं दाट आहे त्याच्यामुळं मग जनावरांची चार नाही होत. पण मग गुराखी जे राहतात एकदम असं साईडनं जिकडे चार आहे ना तिकडेच राहते ती. आणि बिबट्याची सुद्धा भीती राहते मित्रांनो. एकदम जबरदस्त असा जंगल झाला आहे पाहता. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो झुऱ्याला, जिकडं आपण भात लागवड केली होती तिकडं. पण ज्यावेळेस आपली भात लागवड चालू होती ना मित्रांनो, त्यावेळेस आपली तब्येत थोडीशी डाऊन झाली होती. पण मग आपण भात लागवड करून जवळजवळ 15 दिवस शेणी त्या ठिकाणी गेलो होतो आणि तिकडूनच दवाखान्यामध्ये जात होतो. पण असं वाटलं होतं ना मित्रांनो का आपण भात लागवड करून 15 दिवस झालं इकडं आलो आहे आणि आमच्या झुऱ्याला खेकडी जास्त आहे, ती बेरकडी खेकडी. तर मग खेकडीने असं वाटलं होतं का भात भरपूर आपला खाला असेल, पण मित्रांनो तसं काही झालं नाही. आणि पहा मित्रांनो, भात एकदम व्यवस्थित आहे ती. उगाच एक एक काडी खाली, पण खेकडीने काही नुकसान आपली जास्त केली नाही. आणि मित्रांनो म्हणतात ना का परमेश्वरावर विश्वास असला ना सगळ्या गोष्टी म्हणजे ठीक होत्या की. तर मित्रांनो आपला भात पण एकदम व्यवस्थित आहे, सलामत. फक्त आपल्याला खत मारायची. तर खतांची भानगड अशी आहे ना मित्रांनो, तर सुपला खत भेटत आहे पण युरिया भेटत नाही. तर आपण युरियासुद्धा आता बुकिंग केले आणि सुपला खत आणलं आहे. तर युरिया खत आणि सुपला खत दोन्ही मिक्स मिळून आपण हे वावरले घालतो आहे. आपली भात आहेत ना एकदम दोरीमध्ये राहते ती, म्हणजे जपानी पद्धत राहते. तर ती पण मग मागच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला दाखवली होती, मागच्या म्हणजे गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये. तर असं मित्रांनो आपले नुकसान पण झाले नाही, एक एक काडी खाली खेकडी नाही, पण काय नाही त्यांचा वाटा राहतोय मित्रांनो. शेवटी त्यांचा पण अन्न आहे का नाही. तर असं मित्रांनो, चला हे पहा आता मस्तपैकी आपली भात आहे तिथे आपल्याला आता खत घालायचे. पण आज आपल्याला खत जर भेटला, बुकिंग केलं आहे आपण, तर नक्कीच आपण खत घालणार आहेत. पण सध्या युरिया खताचा सुद्धा भरपूर असा तुटवडा राहतो ना, त्याच्यामुळे तो भेटत नाही. तर मित्रांनो आलो होतो इकडं भातांकडं चक्कर टाकायला. म्हणजे आपण बरेच दिवस झालं जशी भाता लावून गेलो होतो ना तसं आलोच नव्हतो. आता का आलो नव्हतो ते पण आपल्याला माहिती आहे, व्हिडिओमध्ये तसा मी सांगितलंच होता. तर मित्रांनो भाता पण एकदम सलामत आहेत, खेकडींनी पण भाता नाही खाली. आणि आता फक्त आपल्याला भात आली खत मारण्याची गरज आहे. पण तो खतच भेटत नव्हता, युरिया खत भेटत नव्हता.
आणि आपण तो पण आता बुकिंग केला आहे. एवढे 1-2 दिवसात आपल्याला तो पण भेटेल. आपण भाताला खता पण मारू आणि भाताला एकदा खत मारला तर भाता चांगली होतात आणि एकदा खत मारला ना तर भाता पण आपण चांगली चुंबून देऊ, म्हणजे पाणी असं त्याचा फिट करून देऊ. असं मित्रांनो, हा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला. कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगत चला. आपण जर चॅनलवर नाही असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला. एक लाईक करा, हाईप पण करा. पुन्हा एकदा जय हिंद, जय महाराष्ट्र.